पकवास करतायत ते जयदीप सावंत, उदय आयरे बुवा यांचे पट्ट शिष्य जयदीप सावंत आणि तबला साथ करतायत ते जोईल बुवा यांचे चिरंजीव पार्थ जोईल आणि त्यांचे भजन मंडळ यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करून या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी सुप्रसिद्ध पकवास वादक उदयजी आयरे काका या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय. त्यांचं हार्मोनियम मी आता वाजवतोय ते आमचे सन्माननीय जीजी सावंत काका या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे विनोद चव्हाण बुवा यांचे पट्ट शिष्य श्रीधरजी तिवरेकर बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे या ठिकाणी सुप्रसिद्ध भजनी बुवा संदीपजी खेडेकर बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे विनोद चव्हाण बुवा यांचे पट्ट शिष्य आणि जे कधी भजनामध्ये वही किंवा डायरी घेऊन न बसता भजनाचं सादरीकरण करतात ते म्हणजे आमचे मित्र प्रदीप सावंत बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे आमचे मित्र सन्माननीय भिवा यादव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे वाफेलकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय आमचे मित्र मोहनजी वारंबुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे YouTube चॅनलचे मालक वर्ल्ड कोकण चे मालक सन्माननीय रासम काका या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे मित्र दिवाकर घाडी आणि त्यांचे बंधू प्रदीप घाडी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी भजनप्रेमी आमचे नंदू काका या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध तबला वादक ऋतुराज भोगले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा लाख लाख आभार व्यक्त करतोय. आणि पकवास वादक भजनी बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. ते सर्वांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतो. अवघ्या जगताचा आराध्य दैवत श्री गणपती गजाननाच्या चरणासी नतमस्तक होऊन, विद्येचा आराध्य दैवत सरस्वती मातेच्या चरणासी नतमस्तक होऊन, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून, छत्रपती संभाजीराजे यांना मानाचा मुजरा करून, गणपतीच्या परमपूज्य भालचंद्र बाबांची कृपा आशीर्वाद घेऊन आजच्या या आमने सामने रंगीत तथा संगीत मनोरंजन डबलबाजीला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. संतोष काय म्हणतोस? मजा येणार कारण जोडीला बुवा अप्रतिम आहेत. कळ काढू होई कारण वाजले पण भरपूर आहेत बुवा. तुम्ही सुरुवात किती टायमिंगला केलात आणि किती वेळा संपवलात याचा अभ्यास तुम्हीच करा. नाहीतर ते आमच्या रासम काकांना विचारा. मी काय जास्त बोलणार नाही त्याबद्दल. ओके, मोबाईलवर घड्याळ आणा. जिसने तेरा नाम लिया, जिसने तेरा नाम लिया, तू होली जिसके साथ, साईनाथ 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 होली
गप गप निध सा निध पग गप निध पग माया प्रपंची बहुगुंतलो रे माया प्रपंची बहुगुंतलो रे विशाळ व्याधी मध्ये बांधलो रे विशाल व्याधी मध्ये बांधलो रे देहाभिमाने अतिराहवेना देहाभिमाने अतिराहवेना तुझ वीण रामा माझा कंठ वेना वीण रामा 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 माझा कंठ वेना वीण रामा माझा कंठ वेना वीण रामा रामा माझा कंठ वेना तुझ वीण रामा मज कंठ वेना तुझ वीण रामा मज कंठ वेना माझा कंठ वेना माझा कंठ वेना माझा कंठ सर्व मंगल मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते पुंडलीक वरदे मला काय बोलले नाहीत कारण हिम्मत नाही काय बोलशील आज बघूया आता नातारायला विषयी नियमावलीनुसार अरे तुरे करता नाही पण ही जोडी तशी हा अहो जाऊ येणारच नाही येत काय आणि अहो जाऊ केलं तर तो मानपान ठेवूच लागतो त्यामुळे बुवा आपल्या आपल्यात चालतात त्यामुळे ठीक आहे बाकीच्यांका आपला काय विषय नाही हा पण आज संतोष जोईलबुवा म्हटल्यानंतर आज देवगडची शान आणि म्हणजे भजनामध्ये मध्ये मध्ये त्या काय झटके येतात आता थोड्या वेळानं बघा आजीचा आवाज काय काढी खायच्या तरी आज्याचा आवाज काढी यांची आठवण दुसरीनेच कोणतरी काढलेली दिसतात एवढी मोठी शिंक तुझ्यासाठी नाही याची असू दे पण सुंदर बुवा जोडीला आहेत विनोदाचे बादशाह म्हणायला हरकत नाही एकदा जोरदार जोईल बुवांसाठी टाळ्या होऊ दे बुवांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज बुवा 395 किल्ले जिंकून सुद्धा त्यांनी एकाही किल्ल्यावरती वास्तुशांती किंवा सत्यनारायणाची पूजा घातली नाही असे विज्ञानवादी एकच राजे होऊन गेले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज बरं ना आज अनेक जण शिकले पण आहेत अनेक जण शिकले इंजिनियर झाले शिकून सवरून इंजिनियर झाले आज किल्ले नाही फुल बांधली पण एकमेव इंजिनियर जर या जगामध्ये जर कोण असेल
ज्यांनी पाण्यामध्ये किल्ला बांधला ते म्हणजे छत्रपती शिवाजीराजे. असे राजे होणे नाही बुवा. आणि आज छत्रपती संभाजीराजे यांचं बलिदान दिलं, बरं की नाही. व आज त्यांच्या मृतात्म्यास आज 40 वार झेलले त्यांनी. कोणासाठी? आपल्यासाठी. पण धर्म सोडला नाही, ह्या लक्षात ठेवा. बरोबर. आपण सुद्धा ती लेवल सोडायची नाही. ओके. बघूया काय बुवा भक्ती. भक्ती कशी असायला पाहिजे? भक्ती ही ज्यांनी वडिलांची आज्ञा मानली आणि आईचं मुंडकं उडवलं ते प्रभू परशुराम. ती भक्ती. वडिलांची आज्ञा मानली आणि आईचं मुंडकं उडवलं ते प्रभू परशुराम. आणि आईची आज्ञा मानली आणि बापाला घरात यायला दिलं नाही ते गणपती गजानन. ही भक्ती आहे. नाही तर आजकालच्या पोरग्यांका सांगा बाबू दुकानात जा, माका येणं नाही. पण त्याच मैत्रिणी फोन केल्या ना, माझं पिल्लू जरा बाजारात ये चललो किक मारून. त्या कलियुगा सत्य त्रेता कृता द्वापार आणि ह्या कलियुग लक्ष दिला. त्या कलियुगात कधी पण काय पण होऊ शकतात. लक्ष दिला. पहिल्यांदा मंडळी एवढी असायची ना, स्टेजवर जागा पुरायची ना. आता 4-4 पोरगे घेऊन बसायचे लागतं. त्याच्यात आपलं एखादं झील असलोच तर तो म्हणा पप्पा माझी मजुरी द्या. काय त्या का देऊ भाई. नाही तर तो पुढच्या बारी घेणार ना. तुझा विषय नाही बाबू. आपली कळ काढायची म्हणून काढली. हो त्याचीच कळ काढली. तू परत येताना आता घेऊन ये व्यवस्थित. हा सागप गपनी गपनी पनिसा पनिसा गरनी पसानी पग सात सुरानी केली प्रार्थना. सात सुरानी केली प्रार्थना. गणराया तुम्ही यावे नर्तना. गणराया तुम्ही यावे नर्तना. अगनाच नाच नाच राधे उडवूया. अगनाच नाच नाच राधे उडवूया. रंगामध्ये भिजल तुझ गोर गोरंग. रंगामध्ये भिजल तुझ गोर गोरंग. अगनाच नाच नाच राधे अगनाच नाच नाच राधे उडवूया रंग. अगनाच नाच नाच राधे उडवूया रंग. दिवस जवळ येत रंग उडवायचे. कारण नवरंग हे डोळ्याने दिसतात. नवरंग डोळ्याने दिसतात पण माणसातले रंग हे अनुभवाने दिसतात. बरोबर की नाही बुवा. तसं हे गुलाम चांगला त्या दिवशी मला फोन केला. म्हणता अरे समीर. म्हटलं काय आला. तर नाही म्हणता सध्या जरा प्रॉब्लेम आहे. म्हटलं काय. तर म्हणता मला हल्ली जवळचा दिसत नाही. तर म्हटलं एक काम कर चष्मा लाव. चष्मो लावलाय. अरे म्हणता मी चष्मो लावलोय पण चष्मो लावल्यावर शेजारीने म्हणता तुम्ही चष्म्यात चांगले दिसत नाही. मग म्हटलं चष्मो काढ. तर म्हणता चष्मो काढलाय तर भंगली शेजारी दिसत नाही. इतकं असं होते पण कोण येत नाही. होय
मनोरंजन हे आलंच. हल्लीच मला वाटतं 2 दिवसापूर्वी या ठिकाणी एक बारी झालेली आहे नवोदित भजनी बुवांची. इथे झाली स्वप्नील गोसाई बुवा आणि मला वाटतं वराडकर बुवा आणि आज संतोष जोईल आणि समीर कदम. बरोबर ना. जो उशिरा येईल तो संतोष जोईल आणि जिसमे है दम कोकण कलाभूषण कैलासवासी चंद्रकांत कदम आणि ज्याच्या अंगात नाही दम तो मी समीर कदम. जोईला आधी काय पेटू तू लांब राह. आमचा पेटला काय तू घरात जाशील आम्ही मेलो जागो असू देत. ठीक आहे पाठी पेटवत काय का हे बघ. ठीक आहे काय बुवा संगत कधी पण राजाची करू नये. का? कारण राजा कधी नोकर बनवेल ना त्या समजायचं नाही. म्हणून संगत कोणाची करायची तर संतांची करायची. कारण तो संत कधी देवाची भेट घडवून आणेल हे कधी सांगता येत नाही बुवा. आणि म्हणून संतांची संगत महत्वाची आहे. आज जेवल्यानंतर रात्री जेवल्यानंतर जर
उपकार कोणाचे मानायचे असतील तर ते कोणाचे मानायचे? शेतकऱ्याचे. कारण त्याच्यामुळे आपल्याला 2 वेळेचं अन्न मिळतं. आणि सकाळी उठल्यानंतर उपकार कोणाचे मानायचे असतील तर ते म्हणजे सीमेवरती जे जवान तैनात आहेत त्या सैनिकांचे उपकार मानायचे. कारण त्यांच्यामुळे आपण घरी शांत झोपतो. म्हणून एकदा शेतकरी आणि सैनिक यांच्यासाठी जोरदार टाळ्या होतो. बाकी काय विषय नाही, मनोरंजन होणार. बुवा माझ्यापेक्षा जास्त बोलतात, काय विषय नाही. थोड्या वेळ बघशात तुम्ही. तिची आता एक एक आवाज चालू होतीच. यानी जिनके अपने चुए नहीं होते वो दूसरों के नहीं पकड़ते. काय चुए म्हणजे तसं गुलाम एकदम हुशार. म्हणजे त्याच्या घराकडे कधी भांडणाच होईल, कधीच नाही. म्हणजे नेहमी मी तकडे गेले ना यांच्या गावाच्या बाजू काय म्हणते जोईल बुवांचा कुटुंब एकदम आनंदी असतात. म्हणून मी विचारलं, म्हटलं काय रे तुझ्या घराकडे एवढं आनंद का असता? म्हणजे तुम्ही कधी भांडत नाही? माका म्हणता काय तुका सांगा गुलामा, आमची पण भांडणं होत. मग म्हटलं तरी पण तुमचं आनंद कुटुंब का? म्हणता तुका काय सांगा, आमची भांडणं झाली ना घरातल्या घरात काय बायको लाटणी फेकून मारता आणि ती लाटणी चुकली काय मी हसतोय आणि लाटणी बसली तर ती हसतात. आनंदी सांग बरोबर ना. असो आनंद होयो. त्या लाटण्याक लय महत्व. आज बरेच भजनी बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. जागा शॉर्ट आहे त्याच्यामुळे कोण कुठे बसले आहेत काय दिसत नाही. पण तरी सुद्धा तुम्ही आस्वाद घेताय हे महत्वाचं आहे. रूपाचं ध्यानाचा अभंग घेऊया. गाणी खैची म्हणायची. एक दिन चमकूंगा लेकिन तेरा सहारा हुआ. जीना 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 रे उड़ा गुआ मैं तेरी चूड़ियां लहरा. जीना 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 रे उड़ा गुआ मैं तेरी चूड़ियां. देवाची द्वारी